या रक्षाबंधनला तुम्ही जर काही खास बनवणार असाल तर ही नारळाची वडी नक्की ट्राय करून बघा. चवीला अगदी अप्रतिम अशी लागते आणि मऊ तर एवढी आहे ना, तुम्ही अगदी ओठानेही तोडू शकता इतकी मऊ. नमस्कार, मी मीनाक्षी. मिनूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण नारळाची खुसखुशीत वडी कशी बनवायची ना ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे अगदी अप्रतिम अशी दिसते आणि चवीला सुद्धा अगदी अप्रतिम अशी लागते. अगदी कमी साहित्यात तयार होते आणि भरपूर सारी तयार होते, तर मग एक छान असा पदार्थ आहे. तर तुम्ही नक्की तयार करून बघा. अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारी ही पदार्थ आहे. तर आधी इथं मी पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलंय. साधारण 2 चमचे मी तूप घेतले. ते व्यवस्थित असं वितळून घेतले आणि त्यात साधारण मी 3 वाटी नारळाचा कीस वापरलाय. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी कीस इथे टाकून घेतलेला आहे. अगदी व्यवस्थित असं 2 मिनिटं परतवून घ्यायचंय आणि गॅस मंदच ठेवायचा म्हणजे खाली लागणार नाही. कारण करपल्यानंतर त्याचा वास येऊ शकतो. तर इथं बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी इथं व्यवस्थित दूध टाकून घेते. साधारण नारळाचा कीस जेवढा वापरलाय त्याच्या निम्म दूध वापरायचं. अगदी आरामशीर प्रमाण आहे हे. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी इथं मिक्स करून घेतलंय आणि साधारण 2 मिनिटं परतवून घ्यायचंय म्हणजे नारळाचा जो कच्चा वास आहे तो निघून जाईल. तर आता व्यवस्थित परतून झालं की आपण त्यात साखर टाकून घेऊया. 3 कप नारळासाठी साधारण 1 वाटी साखर भरपूर होते. तर 3च एक प्रमाण ठेवून आपण इथं साखर टाकून घेतली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला आता जरी हे सुकं वाटत असेल तरी साखरेला पाणी सुटतं, त्यानंतर हे असं ओलसर होऊन जातं. तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे मिश्रण झालेलं आहे. तर आता इथे मी थोडीशी मिल्क पावडर टाकते. साधारण 10 रुपयाचं जे पॅकेट असतं ते एक पॅकेट मी इथं टाकलेलं आहे. तुम्हाला तुमच्याकडे जर खवा असेल तर तुम्ही खवा वापरला तरीही चालेल. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्याने एक अशी छान अशी चव येते. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय. अगदी 2 मिनिटं मिक्स करून घेतलं. ताटाला तोपर्यंत आपण थोडंसं तूप लावून घेऊया. चमच्याभर तूप व्यवस्थित असं ताटाला व्यवस्थित पसरवून घेते. त्यात आपलं हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते काढून घेऊया आणि व्यवस्थित असं सारखं पसरवून घेऊया. अगदी व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय. इथे मी पेल्याच्या साह्याने व्यवस्थित असं करून घेतले. तुम्ही बघू शकता पेल्याला सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतले आणि व्यवस्थित त्याला सेट करून घेण्यासाठी पसरवून घेते. अगदी व्यवस्थित असं पसरवून घेतले मी. या पद्धतीने झालं की आपण हे सेट करायला ठेवून देऊया. तुम्हाला जर यावर ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर तुम्ही तेही टाकू शकता, ते ऑप्शनल आहे. मी इथं नाही वापरले. अगदी साधी अगदी झटपट होणारी अशी नारळाची वडी मी तयार करते. साधारण 15 ते 20 मिनिटं मी इथे फ्रीजमध्ये ठेवून घेतली किंवा तुम्ही जास्तीत जास्त 1 तास सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर हे असे कट व्यवस्थित असे मारून घ्यायचे. तर या पद्धतीने मी अशी चौकोनी कट करून घेते डायमंड शेपमध्ये. तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता. अगदी व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आणि अगदी तूप लावलेलं असल्यामुळे ते अगदी व्यवस्थित असे निघतात, खाली चिकटत नाही. तुम्ही बघू शकता या प्रमाणात त्या निघून येत आहेत आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी जाडी ठेवलेली त्याची. अगदी छान लागतात चवीला. एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मिनूज किचनला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तसंच ही रेसिपी तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पाठवून द्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.